नमस्कार मंडळींनो, सावण्याची जणू सावली मालिकेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अस्मी ही त्या हळदीचा लेप घेऊन सारंगच्या बेडरूममध्ये आलेली असते। तेव्हा आता सारंग अस्मीला बघत म्हणतो की सावली का नाही आली। तेव्हा आता अस्मी म्हणते की अरे सारंग, तिला काहीतरी काम निघालं म्हणून तिने तो लेप माझ्याकडे दिला, लावू का मी लेप? तर सारंग म्हणतो लाव। सारंग आता कॉटवर बसतो आणि त्याचा हात अस्मीसमोर धरतो। अस्मी आता सारंगला लेप लावू लागते। सारंग अस्मीकडे बघतो। सारंग म्हणतो की का गं अस्मी, ज्या वेळेस आपण एकत्र आलो होतो त्यावेळेस असाच गुंडांनी आपल्यावर हल्ला केला होता, त्यावेळेस तू असं का नाही केलंस जे आज केलं ते? तेव्हा आता अस्मी म्हणते सारंग, मी तुला तेच सांगायचा प्रयत्न करते, आता ती अस्मी नाही राहिली मी। आणि त्यानंतर आता अस्मी म्हणते की त्या जगन्नाथच्या नादी लागले, त्या जगन्नाथने मग मला 4 महिने कैदेत ठेवलं आणि त्यावेळेस मी खूप काही शिकले सारंग। आणि त्यानंतर मग माझ्यात स्ट्रॉंगनेस आलं आणि मग माझी हिंमत वाढली आणि म्हणून मला हे सगळं करता आलं सारंग, असे आता अस्मी बोलते। आणि परत मी तुझ्याकडे आले सारंग, असे म्हणत अस्मी सारंगचा हात आपल्या दोन्ही हातात पकडते। अस्मी म्हणते की या घरात जे काही मी केलं ना ते सगळं तुझा विश्वास संपादन करण्यासाठी केलं आहे मी सारंग, आणि आय एम सो सॉरी असे म्हणत अस्मीने आता सारंगचा हात पकडलेला असतो। आणि त्यानंतर आता सारंग अस्मीचा हात बाजूला करत थोडासा बाजूला जातो। अस्मी म्हणते बरोबर आहे सारंग, तू सुद्धा कसा विश्वास ठेवू शकतो हे सगळं घडल्यानंतर माझ्यावर, बरोबर की नाही? अस्मी म्हणते सारंग, आता मला कळलंय, मीला या घरात का आले तेच मला काही कळत नाही। जर मी तुझी होणार नसेल तर यात घरात थांबून तरी काय उपयोग माझा, आणि जाते मी सारंग, असे आता अस्मी सारंगला बोलते। अस्मी म्हणते सारंग, आता मला हे सगळं अजिबात सहन नाही होत, मी किती प्रयत्न केले, माझा विश्वास तुझ्यावरती खूप आहे आणि तोच विश्वास मी तुला दाखवायचा प्रयत्न केला, पण सारंग तुझा ना आता माझ्यावरती विश्वासच नाही राहिला, मी आता इथे थांबून तरी काय करू, असे आता अस्मी सारंगला सांगत असते। आता सारंग अस्मीकडे येतो। सारंग अस्मीला म्हणतो, हे बघ अस्मी, तू आसरा मागण्यासाठी आमच्या घरात आली होती आणि माझ्या आईने तोच आसरा तुला दिला। जोपर्यंत तुझं बाहेरचं जग सुरळीत होत नाही ना तोपर्यंत तसं तू या घरात तुझी इच्छा असेल तर राहू शकतेस। सारंग म्हणतो, या घरात राहण्यासाठी तुला परवानगी माझ्या आईने दिली, तेव्हा या घरातून जा असं सांगणारा मी कोण, असे सारंग आता अस्मीला बोलतो। आता अस्मी दरवाजात येते आणि दरवाजात येऊन थोडीशी थपकत आता अस्मी विचार करते की सारंग, तुला माझ्यावर जा म्हणण्याची वेळच येणार नाही, कारण लवकरच सावली तुझ्यापासून या घरातून निघून जाईल, हे आता जवळपास निश्चित झालंय। आणि त्यानंतर आता अस्मी विचार करते की सारंग, तुला आता माझ्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय राहणार नाही, हे तू लक्षात ठेव। इकडे आता सावली तिच्या बेडरूममध्ये त्या जोकरचा विचारच करत असते। त्या जोकरने आता आपल्याला काय काय सांगितलं हे सगळं आता सावलीच्या डोळ्यासमोर येऊ लागतं। आणि त्या अस्मीच्या बॉयफ्रेंडने म्हटलेलं असतं की तू सारंगपासून बाजूला राहायचंच, सावली जर तू त्याच्या समोर गेली ना तर बघ त्या सारंगचा कसा मी काटा काढतो ते, हे सगळं आता सावलीला आठवतं। आणि किचनमध्ये त्या सगळं आठवून सावली विचारात पडून एकटक विचारच करत असते। आणि तेवढ्याच दरवाजात सारंग हा अमृताला घेऊन तिथे येतो। दोघेही आता सावलीकडे बघतात। रागाने अमृता आता सावलीकडे बघते आणि म्हणते, सावली, मला एका प्रश्नाचं उत्तर देशील का गं? सावली म्हणते, काय? तर अमृता म्हणते की मला असं जाणवतंय की आजकाल तू सारंगपासून लांब लांब राहायला लागलीस सावली, याचं कारण मला कळेल का? आणि सावली म्हणते की काही नाही हो। तर लगेच आता सारंग म्हणतो, मग काल रात्री तू लेप लावायला का नाही आलीस सावली? सावली आता काहीच बोलत नसते। अमृता म्हणते की बरं जाऊ दे, मग आता दोघेही मार्केटमध्ये जा आणि भाजी घेऊन या। तेव्हा आता सावली म्हणते की मी चहा बनवते ना, मी चहा बनवते, मी कामात आहे, अमृता वहिनी तुम्ही जा ना। आणि लगेच आता सारंग म्हणतो, बघितलं का अमृता वहिनी, नक्कीच काहीतरी कारण आहे आणि मला माहिती आहे सावली ते कारण नाही सांगणार। अमृता म्हणते, सावली, तू जर अशी वागत राहिली तर कुणाला साहजिकच ते वाटेल की तू सारंगपासून लांब राहायला लागलीस, कुणाच्याही सहज ते लक्षात येईल। अमृता म्हणते, काही नाही सावली, मला आता काहीच नाही ऐकायचं, दोघेही आता मार्केटला जा बरं आणि भाजी घेऊन या, मी आता काहीच ऐकणार नाही आहे सावली, कळलं का तुला? अमृता म्हणते, तू जर सारंगसोबत गेली नाही ना सावली, घरातले सगळेजण उपाशी राहतील बरं का, घरात भाजी नाही आहे सावली। आणि आता सारंग सावलीचा हात धरून सावलीला मार्केटमध्ये भाजी आणायला घेऊन जाऊ लागतो। आणि पटकन आता सावली थबकते तर सारंग आता सावलीचा हात धरलेला असतो आणि पटकन सारंग हात सोडतो। सावली आता पिशवी घेते आणि अमृताला म्हणते, येते मी। सारंग अमृता दोघेही खुश होतात आणि सारंग आणि सावली आता भाजी आणायला जातात। इकडे आता अस्मी दुसऱ्या दिवशी परत त्या खोलीसमोर आलेली असते आणि अस्मीला रात्रीची सगळी घटना आठवते। सावली ज्यावेळेस दरवाजा लावून घेत असताना जेवणाचे ताट घेऊन बाहेर आली त्यावेळेस सावलीने म्हटलेले असते की जेवायला आले होते मी, ते काय आहे ना, सारंग सरांपासून लांब
राहायचं होतं म्हणून ते सगळं आता अस्मीला आठवतं. अस्मी विचारात पडते. इकडे आता अस्मी विचार करते की काल रात्री ना सावली असं जेवणाचे ताट घेऊन इथे आली होती. सारंगपासून लांब राहायला आधी जेवणाचे ताट घेऊन इथे आली होती की ते जेवणाचे ताट दुसऱ्याला द्यायला आली होती, असा विचार आता अस्मीच्या मनात येतो. आणि असा विचार करून आता अस्मीने त्या खोलीचा दरवाजा उघडलेला असतो. हळूच दबक्या पावलाने अस्मी ही आतमध्ये येते आणि त्या खोलीत चोहो बाजूला तिची नजर फिरून इकडे तिकडे कुणी आहे का हे बघू लागते. परत अस्मी दरवाजाच्या पाठीमागे डोकावून बघते, तिथे कुणी लपलंय काय. असे आता करत करत अस्मी त्या खोलीची सगळीकडे बारकाईने आता टेहळणी करत असते. आणि आता अस्मी कॉट खाली बघू लागते. पण तेवढ्यात आता अस्मीची नजर त्या पोत्याच्या शेजारी पडलेल्या ओढणीकडे जाते आणि नक्कीच त्या पोत्याच्या पाठीमागे कुणीतरी लपलं असल्याचे आता अस्मीच्या लक्षात येऊन अस्मी आता खुश झालेली असते. आणि तशीच आता अस्मी खुश होऊन त्या पोत्याच्या पाठीमागे कुणीतरी आहे हे लक्षात येऊन रूमच्या बाहेर जाते. आणि आता अस्मी बाहेर जाताच आता तारा त्या पोत्यामध्ये लपलेली असते. पटकन आता तारा तिचे डोके वर करते आणि विचार करते की या अस्मीने मला बघितलं तर नसेल ना. इकडे आता सारंग हा सावलीला घेऊन मार्केटमध्ये आलेला असतो आणि सारंग आता सावलीला घेऊन भाजी घेतो. भाजी घेता क्षणी आता सारंग म्हणतो, बस झाली का भाजी आता. तर सावली मान हलवते. सावलीचे लक्ष मात्र सगळं त्या जोकरकडे लागलेलं असतं. आपल्याला जर त्या जोकरने सरांसोबत बघितलं तर काय होईल, असा विचार आता सावलीच्या मनात येत असतो. आणि त्यानंतर आता सारंग हा सावली सोबत रस्त्याने जात असताना समोरून काही गुंड येत असतात. तेवढ्यात आता सारंगचा एका गुंडाला धक्का लागतो. तो गुंड रागाने बोट करत आता सारंगला म्हणतो, कुठे बघून चालतोस, डोळे काय तुझे फुटले काय. सारंग त्याच्याकडे रागाने बघतो तर तो गुंड म्हणतो, नजर खाली करायची काय. तेवढ्यात आता सनकन सारंग त्याच्या कानाखाली मारतो. तो गुंड आता कारवर आदळतो. पटकन तो गुंड आता त्याच्या कमरेचा चाकू बाहेर काढतो आणि तो चाकू सारंगला मारू लागतो. तर सारंग त्या गुंडाला धरतो आणि तेवढ्यात सावलीचा फोन वाजू लागतो. आणि आता त्या दुसऱ्या गुंडाने चाकू काढताच त्या दुसऱ्या गुंडाला फोन आलेला असतो त्या जोकरचा. तो जोकर म्हणतो की त्याला मारायचं नाही, अजून एक चान्स द्यायचा. तर लगेच आता तो गुंड सारंगसमोर म्हणतो, त्याला मारायचा नाही का, अजून एक चान्स द्यायचा. आणि लगेच तो गुंड त्या दुसऱ्या गुंडाला म्हणतो, सोड त्याला. तर तो गुंड सोडून आता सगळेजण पळून जातात. सारंगने ते बोलणे ऐकलेले असते. इकडे आता तेवढ्यात सारंगला फोन येतो आणि बोलण्यासाठी सारंग बाजूला जाता क्षणी सावली कारमध्ये बसते. पटकन सावली कारमध्ये बसता क्षणी सावलीला आता त्या जोकरचा फोन येतो. जोकर सावलीला म्हणतो, सावली आज ना माझा त्या सारंगचा जीव घेण्याचा मूडच होता आणि जवळपास मी घेणारच होतो, पण एवढ्यात मी त्याला एक चान्स दिला आणि तू कोणाला काही बोलली नाहीस ना म्हणून मी त्याला सोडलं, नाही तर आज सारंगचा जीव जाणारच होता. सावली आता जाम घाबरते. तो जोकर हसू लागतो. आणि इकडे आता सारंग हा कारमध्ये बसून आता पुन्हा घरी यायला निघतो. तर अस्मीने एक मोठी करामत केलेली असते आणि ताराची ओढणी बघता क्षणी अस्मी आता ऐश्वर्याला येऊन सगळी हकीकत सांगते. ऐश्वर्या आणि अस्मी पटकन आता त्या रूममध्ये येतात. तर त्या पोत्यामधली चटई बाहेर काढून आता अस्मी आणि ऐश्वर्याने ताराला बघितलेलं असतं. त्यांना बघून तारा उठून उभा राहते. तर अस्मी म्हणते, ये बाहेर. ऐश्वर्याला सुद्धा आता खूप आता इंटरेस्टिंग मज्जा आलेली असते आणि ऐश्वर्या आता ताराकडे बघू लागते. तारा आता पोत्यातून बाहेर येते आणि त्याच वेळेस आता बबलू देखील तिथे आलेला असतो. ऐश्वर्या अस्मीने ताराला बघितले हे आता बबलूच्या लक्षात येते. सोहमला तर आता धक्काच बसलेला असतो. ऐश्वर्या आता सोहम आणि बबलूकडे बघू लागते. इकडे आता सारंग हा कारमध्ये बसलेला असतो. तेवढ्यात आता सावलीकडे बघत आता सारंग म्हणतो की सावली तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीये ना. सावली आता सारंगकडे बघते आणि तेवढ्यात आता अस्मी म्हणते की सोहम, तिलोत्तमा मॅडमने हिला घरात घ्यायला नकार दिला असताना देखील तू हिला घरात का घेऊन आलास. सोहम म्हणतो की वहिनी हे सत्य तुम्ही मॉम समोर येऊ देऊ नका, आणू नका प्लीज. ऐश्वर्या म्हणते की भैरवी वजे आणि मॉममध्ये काय झालं हे तुला माहीत असताना देखील तू हे असं का केलंस आणि या लोकांशी संबंध ठेवायचा नाही हे मॉमने तुला सांगितलं असताना देखील तू ताराला या ठिकाणी घेऊन का आलास, असा प्रश्न आता ऐश्वर्याने सोहमला केलेला असतो. तेव्हा आता सोहम म्हणतो की वहिनी ऐक ना गं, तारावरती माझं खूप प्रेम आहे. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या अस्मीला म्हणते की अस्मी चल आणि रागाने सोहमकडे बघत ऐश्वर्या आणि अस्मी बाहेर निघून जातात आणि दोघींनीही आता दरवाजा बंद करून घेतलेला असतो. बाहेरून दरवाजाला कडी लावून घेतलेली असते. सोहम, बबलू आणि ताराला आतमधून कोंडून घेतलेलं असतं आणि ऐश्वर्या आणि अस्मी आता तिलोत्तमाला बोलवायला गेलेले असतात. इकडे आता सावलीला जोकरचे बोलणे आठवते. त्याने सांगितलेले असते की सावली तू कोणाला काही बोलली नाही म्हणून तुला एक संधी द्यायला हवी. तर इकडे सारंग सावलीला विचारतो की सावली अगं मी तुला काहीतरी विचारतोय, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना. सावली आता गप्प असते.
सारंग म्हणतो की सावली त्या गुंडांना बघून तू घाबरलीस का? सावली आता नाही असे म्हणत मान हलवते आणि लगेच आता सारंग म्हणतो हे बघ सावली, पहिल्यांदा माझा तुझ्यावरती विश्वास नव्हता, पण तू आजपर्यंत जे काही केलंस आणि त्यामुळे माझा तुझ्यावरती पुन्हा एकदा विश्वास बसलाय आणि आज जर मी कुणावर विश्वास ठेवू शकतोस तर ती म्हणजे फक्त तू आहे सावली. सारंगचे ते बोलणे ऐकताच आता सावलीच्या खडकन डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि इकडे आता सारंग म्हणतो की मला माहिती आहे तू माझा विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाहीये सावली. ते ऐकताच आता सावली म्हणते की सारंग सर काही नाही हो, मला फक्त तुमची काळजी वाटते. ते ऐकताच सारंग हसतो आणि म्हणतो सावली तू कशाला काळजी करतेस, तुझा पांडुरंग आहे ना, तो माझ्यासोबत आहे. सारंग म्हणतो की सावली तू काहीच काळजी करू नकोस आणि सारंग म्हणतो की माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे सावली आणि मला माहिती आहे सावली तो विश्वास तू कधीच नाही तोडणार आणि निघूयात असे म्हणत सारंग त्याची गाडी चालू करतो. इकडे आता सोहम आणि बबलू तारासोबत त्या रूममध्ये अटकलेले असतात आणि आता दोघेही दरवाजाला थाप मारत असतात, पण ऐश्वर्याने बाहेरून कडी लावलेली असते आणि लगेच आता इकडे तारा सोहमला म्हणते की आता काय करायचं विचार करत एरझऱ्या मारत आता सोहम म्हणतो की थांब मी सावली वहिनीला फोन लावतो, तर बबलू म्हणतो लाव पटकन. आता सोहम त्याचा मोबाईल काढतो. इकडे आता सारंगने सावलीला आता मेंदळ्यांच्या अंगणामध्ये आणलेले असते. सारंग म्हणतो हे बघ सावली तू इथूनच जा कारण मला मीटिंगसाठी उशीर होईल. सावली म्हणते ठीक आहे आणि सावली आता कारमधून उतरते आणि तेवढ्यात आता सारंग त्याची कार घेऊन पाठीमागे जाताच इकडे सोहमचा सावलीला फोन येतो आणि आता लगेच आता सावली फोन उचलते. तर आता सोहम म्हणतो की सावली वहिनी ऐश्वर्या मॅडमला सगळं काही कळलं ताराबद्दल, आम्हाला तिने रंगे हात पकडलं आणि कोंडूनही ठेवलंय आणि आता ती आता मॉमला सगळं काही सांगायला गेली. ते ऐकताच आता सावलीला मोठा धक्का बसतो. सोहम म्हणतो की वहिनी आता काय करायचं ते काहीच कळत नाहीये, आम्ही तर तिघेही आता या रूममध्ये अटकलोय. इकडे आता अस्मी आणि ऐश्वर्या हे हॉलमध्ये येतात आणि तेवढ्यात आता नीलला देखील ऐश्वर्याने बोलावलेली असते. नील तिथे येताच आता नील म्हणतो की ऐश्वर्या अशी कोणती महत्त्वाची गोष्ट आहे की जेणेकरून तू मॉम आल्यानंतरच ते सांगणार आहे. ते ऐकताच आता ऐश्वर्या म्हणते की ती गोष्ट ना तुला मॉम आल्यानंतरच कळेल, थोडासा दम धर तू नील, कारण त्या बाबतीत ते डिसिजन फक्त मॉमच घेऊ शकतात. आणि आता सारंग देखील तिथे आलेला असतो. सारंग तिथे येताच आता ऐश्वर्याला म्हणतो की मला काय एवढ्या महत्त्वाचे अर्जंटली बोलावून घेतलं, मी मीटिंग सोडून इथे आलोय. तिलोत्तमासुद्धा तिथे आलेली असते. तर ऐश्वर्या म्हणते की त्यासाठीच मी तुम्हा सगळ्यांना इथे बोलावलंय. आणि तेवढ्यात आता राज, अमृता आणि चंद्रकांतराव सुद्धा तिथे आलेले असतात. ऐश्वर्या म्हणते की तुम्ही जर हे सगळं ऐकलं ना मग बाकीचं बोलण्याचा काही प्रश्नच उरत नाही. सगळेजण आता ऐश्वर्याकडे बघू लागतात. ऐश्वर्या म्हणते की शिवाय मी माझ्या डोळ्यांनी बघितलं त्यामुळे काहीच कन्फ्युजन नाहीये. आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणते की इनफॅक्ट अस्मिने मला हे सांगितलं आणि माझ्यासमोर आणून दिलं. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते काय आहे ते तर सांगशील का? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की भैरवी वजीची मुलगी तारा वजी आपल्या आउट हाऊसमध्ये आहे आणि आपल्या सोहमने तिला तिथे आणून ठेवलंय. ते ऐकताच आता तिलोत्तमा सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि ते ऐकताच आता तिलोत्तमाच्या पायाखालची जमीन सरकते. भैरवीचे बोलणे तिलोत्तमाला आठवते. भैरवीने म्हटलेले असते की तिलोत्तमा तुझ्या मुलाने माझ्या ताराला इथे आणून ठेवलंय, पळून आणलंय त्याने. हे बोलणे आठवताच आता राग येऊन तिलोत्तमा म्हणते की व्हॉट, सोहमने त्या ताराला माझ्या घरी इथे आणून ठेवलंय? तर ऐश्वर्या म्हणते हो. तिलोत्तमा म्हणते की याचा अर्थ माझ्या मागे सोहमने माझा विश्वासघात केला आहे. तिलोत्तमा म्हणते की जेव्हा ती भैरवी माझ्या दारात आली होती तेव्हा मी ठणकावून तिला सांगितलं होतं की तुझ्या या ताराला पळून आणण्याच्या कटात माझ्या घरच्यांपैकी कुणीच सामील नाही म्हणून, आणि सोहमने हे काय केलं, सोहमने माझा विश्वासघात केला असे तिलोत्तमा बोलते. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की सारंग यामध्ये अजून कोण कोण आहे? तर सारंग म्हणतो मला काहीच नाही माहिती मॉम. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की सोहम कुठे आहे? तर ऐश्वर्या म्हणते की सोहम, बबलू आणि तारा यांना मी आउट हाऊसमध्ये त्या रूममध्ये लॉक केलंय. आणि ते ऐकताच आता सगळ्यात मोठा तिलोत्तमाला धक्का बसलेला असतो. सारंगला यामधलं काहीच माहीत नसतं. त्यानंतर आता सावलीने भयानक निर्णय घेतलेला असतो आणि आता इकडे तिलोत्तमासमोर ऐश्वर्या आणि अस्मिने सोहमने ताराला आउट हाऊसमध्ये लपवल्याचे सत्य सांगताच इकडे वाऱ्याच्या वेगाने सावली ही आउट हाऊसच्या त्या रूमजवळ येऊन त्याची कडी उघडते. आणि त्यानंतर आता दुसरा काहीच मार्ग नसल्यामुळे सावलीने आता इकडे सोहम आणि ताराला तिथून आता देवाकडे आणलेलं असतं आणि देवाच्या साक्षीने देवाला बरोबर घेऊन आता रितसर कोर्टात सोहम आणि ताराचं कोर्ट मॅरेज केलेलं असतं. आणि आता सोहम ताराचं लग्न कोर्ट मॅरेजने झाल्यानंतर सगळे डॉक्युमेंटेशन क्लिअर झाल्यानंतर आता सावलीने सुटकेचा श्वास सोडलेला असतो. आता सोहम ताराला कोणीच वेगळं करू शकत नाही हे सत्य आता
सावलीच्या लक्षात येऊन सावली आता सोहम ताराला घेऊन आता देवासगट मेंदळ्यांच्या घराकडे निघालेली असते. पण त्याच वेळेस आता सावली ही पाठीमागे थांबते आणि सावलीला आता सगळ्यात मोठा अंधार पुढे दिसलेला असतो आणि आता तिलोत्तमा मॅडम आपल्याला माफ करणार नाही हे सत्य आता सावलीला समजलेलं असतं. आणि त्यानंतर आता डिव्होर्सच्या पेपरची सावलीने तयारी केलेली असते आणि आता आपल्याला तिलोत्तमा मॅडम आता नक्कीच घराबाहेर काढतील. त्या अगोदरच आपण डिव्होर्स द्यायला हवा असा विचार करून आता सावली निघू लागते. तर आता बबलू म्हणतो की सावली वहिनी तुम्ही नाही येणार का? तर सावली म्हणते माझं एक महत्त्वाचं काम आहे ते करून मी आलेच आणि तुम्ही पुढे व्हा असे म्हणत आता बबलू, सोहम, तारा सगळेजण आता देवाबरोबर आता मेंदळ्यांच्या घराकडे निघालेले असताना इकडे तिलोत्तमा दरवाजातच बसून असते आणि हॉलमध्ये येरझऱ्या मारत असताना ऐश्वर्याचे लक्ष आता सोहम ताराकडे जाते. सोहम तारा लग्न लावून आता दरवाजात आलेले असतात. तेवढ्यात आता ऐश्वर्या आता तिलोत्तमाला म्हणते की मॉम. तर तिलोत्तमा आता सोहम आणि ताराला बघते आणि त्याच वेळेस आता सारंगच्या पायाखालची ते समोरचे दृश्य बघून जमीन हादरलेली असते. सोहमने ताराला लग्न करून मेंदळ्यांच्या घरी आणलेलं असतं आणि सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो तो सारंगला. आणि तेवढ्यात आता इकडे सारंग हा त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि तोपर्यंत सावलीने आता सगळं काही पेपर्सवरती सह्या करून सावली तिचे सामान घेऊन आता निघालेली असते. पटकन आता सारंग हा सावलीच्या बेडरूममध्ये येतो आणि तिथे ते आता डिव्होर्सचे पेपर बघताच आता ते डिव्होर्सचे पेपर सारंग आता तिलोत्तमाच्या हातात देतो आणि म्हणतो की सावली घर सोडून गेली, हे घे डिव्होर्सचे पेपर. सारंगचे ते बोलणे ऐकताच आता ऐश्वर्या अस्मीच्या चेहऱ्यावरती सगळ्यात मोठा आनंद झळकत असतो. पण जेव्हा आता तिलोत्तमा ते डिव्होर्सचे पेपर बघते त्या क्षणी तिलोत्तमाच्या पायाखालची सरकलेली असती ती जमीन आणि तिलोत्तमाला खूप वाईट वाटलेलं असतं आणि तिलोत्तमा विचार करते ज्या सावलीने मेंदळ्यांच्या घरासाठी माझ्या मनातली सून या घरात घेऊन आली भैरवी आणि माझ्या विरोधात जाऊन सावलीने जे व्हायला हवं होतं ते करून दाखवलं आणि सोहमचे आयुष्य तारासोबत जोडून सावलीने खूप मोठं काम करून सगळ्यात मोठा त्याग करत सावली घर सोडून चालली हे जेव्हा आता तिलोत्तमाला समजते त्याच वेळेस आता तिलोत्तमा ही जात असलेल्या सावलीला बघून सावलीला थांबवते आणि म्हणते सावली थांब, तूच या घरची खरी सून आहे. आणि तिलोत्तमाचे बोलणे ऐकताच आता पटकन पाठीमागे बघत सावलीला आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. सारंग अवाक झालेला असतो. तर आता तिलोत्तमा सावलीचा कसा सून म्हणून स्वीकार करते आणि सावलीला पुन्हा मेंदळ्याच्या घरात कसा हक्क मिळवून देते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.